अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. नमस्कार, मी शुभांगी पाटील. महामीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयाच्या हेडलाईन्स. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी तर हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी. कोकाटेंविरोधातील अटक वॉरंटमुळे धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये पुनरागमनाची शक्यता बळावली. दिल्लीमध्ये मुंडेंनी घेतली पक्षश्रेष्ठींसह एनडीए नेत्यांची भेट. ड्रग तस्करीमध्ये एकनाथ शिंदेच्या भावाचा हात. सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप तर अंधारेंनी आरोप केलेल्या जागेवर रिसॉर्टच नाही. प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले. फडणवीस आणि अजित पवारांच्या भेटीत नवाब मलिकाबाबत चर्चा. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय स्पष्ट करणार दादांचा सुतोवाच. भाजपचा काँग्रेसला अतिशय मोठा धक्का. दिवंगत कट्टर काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरल्याची सूत्रांची माहिती. ठाकरे बंधू सोमवारच्या शक्ती प्रदर्शनातून करणार युतीची घोषणा. उमेदवारांची यादी आणि वचननामाही जाहीर करणार असल्याची माहिती. नॅशनल हेराल्ड प्रकरणी मुंबईत काँग्रेसच्या ईडी कार्यालयासमोर आंदोलन. खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर अज्ञाताकडून गोळीबार. आरोपीचं नाव सांगूनही गुन्हा दाखल होत नसल्याचा माजी आमदार नरेंद्र पवारांचा आरोप. पोलीस ठाण्याबरोबर ठिय्या आंदोलन. संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावरती उधळल्या 500 आणि 100च्या नोटा. बिहार निवडणुकीत मिळालेल्या सेलिब्रेशन नंतर कार्यकर्त्यांचा उत्साह. नोटा उधळल्यामुळे चौफेर टीकेशी झोड. कुंभोज हातकणंगले रोडवरील लक्ष्मी खिंडीत दुचाकींचा समोरासमोर अपघात. अपघातातील रुई येथील अब्दार या युवकाचा उपचारादरम्यान आत्ताच मृत्यू. महामीडिया 24 न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.